नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण या मालिकेतील आपला पुढचा भाग शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन। चला तर मग आपण शिकूया। तर शब्दयोगी अव्यय शिकण्याआधी आपण एक भाग पाहू। शब्दाच्या 8 जाती आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। विकारी शब्द काय, अविकारी शब्द काय हे पण तुम्हाला माहिती आहे। ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन, विभक्ती प्रमाणे बदल होतात त्याला आपण विकारी शब्द म्हणतो आणि ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होत नाही त्यांना आपण अविकारी शब्द असे म्हणतो। तर विकारी शब्दांमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 घटक येतात। तर अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे शब्द येतात। तर यापैकी आज आपण शब्दांच्या जातींपैकी शब्दयोगी अव्यय हा भाग आपण आज शिकणार आहोत। मराठी में शब्द के यानी कि वर्ड के 8 जाति बताए गए हैं, जिसके अंदर विकारी और अविकारी ऐसे पार्ट किए गए हैं। जिन शब्दों में लिंग के वजह से, वचन के वजह से या फिर विभक्ति की वजह से कुछ चेंजेस होते हैं उन शब्दों को विकारी शब्द कहते हैं। जिन शब्दों में लिंग, वचन, विभक्ति इनकी वजह से कोई भी चेंजेस नहीं आते हैं उन्हें अविकारी शब्द कहे जाते हैं। विकारी शब्दों में नाम, सर्वनाम, विशेषण और क्रियापद ये 4 घटक आते हैं। तो अविकारी शब्दों में क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय और केवल प्रयोगी अव्यय ये 4 घटक आते हैं। तो इनमें से आज हमें शब्दयोगी अव्यय पढ़ना है। शब्दयोगी अव्यय यानी आप इंग्लिश में उसे प्रिपोजिशन कहते हो। चला तर मग आपण वेळ न घालवता शब्दयोगी अव्ययांकडे जाऊया। आता इथे पहा, मी इथे तुम्हाला हे करून ठेवलेलं आहे, हायलाइट करून ठेवलंय। शब्दांचा शब्दांशी संबंध दाखविण्यासाठी नाम आणि सर्वनाम यांना जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात। बरोबर। आता शब्दांचा शब्दांशी संबंध कसा मी तुम्हाला सांगते। आता बघा, जाईच्या मांडवावर सूर्याची किरणे, सोनेरी किरणे पसरली आहे। आता हा वर शब्द इथे नाहीये असं समजा तुम्ही। आता समजा हा वर शब्द तुम्हाला दिसत नाहीये। तर जाईच्या मांडवा सूर्याची सोनेरी किरणे पसरली। आता जाईच्या मांडवा सूर्याची सोनेरी किरणे पसरली हे शब्द आहेत पण यांचा कुठेही संबंध दिसत नाहीये, काहीतरी कनेक्शन त्यांच्यामध्ये दिसत नाहीये आपल्याला। लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो, की शब्द आहेत पण यांच्यामध्ये काही कनेक्शन नाहीये, संबंध नाहीये। मग जेव्हा आपण हा वर शब्द लावला की जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली आहेत, तर आता या वाक्याला अर्थ प्राप्त होतो। बरोबर की नाही? म्हणजे हे शब्द जोडले जातात, त्यांच्यामध्ये कनेक्शन निर्माण होतं। आलं लक्षात तुमच्या? आता पुढचं वाक्य बघा, दुपारच्या वेळी झाडाखाली गुरेढोरे बसतात। आता खाली हा शब्द इथे नाहीये असं समजा, हा शब्द इथे नाहीये। मग काय होईल? दुपारच्या वेळी झाडा गुरेढोरे बसतात। आता हे शब्द आहेत पण यांच्यामध्ये काही संबंध आहे का, काही कनेक्शन आहे का यांच्यामध्ये? नाही। दुपारच्या वेळी झाडा गुरेढोरे बसतात, अर्थहीन वाक्य। आता जेव्हा आपण हा खाली शब्द लावला तर दुपारच्या वेळी झाडाखाली गुरेढोरे बसतात। बरोबर। म्हणजे नाम किंवा सर्वनाम यांना जोडून हे जे शब्द येतात आणि ते शब्दांचे संबंध, जे इतर शब्दांशी त्यांचा संबंध दाखवतात, कनेक्शन दाखवतात, ज्यांच्यामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो, त्याला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। आलं तुमच्या ही व्याख्या लक्षात आली? शब्दांचा शब्दांशी संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांना जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात। लक्षात आलं असेल तुमच्या आता। बरोबर। आता हे झाडा आहे त्याचं सामान्य रूप आहे आणि खाली जे झाडा हा त्याचा शब्दयोगी अव्यय आणि आपण त्याला एकत्र झाडाखाली असं म्हणतो। अभी यहाँ पे देखो, शब्दांचा शब्दांशी यानी कि जो शब्द है उनका आपस में कनेक्शन, संबंध दिखाने के लिए नाम और सर्वनाम इनको जोड़ के जो शब्द आते हैं। आता इथे लक्षात ठेवा मी काय सांगतेय, शब्द येतात, अक्षर नाही। अक्षर आले की ती विभक्ती असते। एकच अक्षर आले ना की त्यांना आपण काय म्हणतो? विभक्ती म्हणतो। आता इथे आपला शब्द बघतोय आपण की नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारे अविकारी शब्द, यानी हिंदी में मुझे बताना है ना, हाँ,
शब्दों का शब्दों से कनेक्शन दिखाने के लिए नाम और सर्वनाम को जोड़ के जो शब्द आते हैं उन्हें शब्दयोगी अव्यय कहा जाता है। अभी यहाँ पे देखो, दुपारच्या वेळी झाडाखाली गुरेढोरे बसतात। अभी इसका मतलब क्या है कि दोपहर के टाइम में पेड़ के नीचे, झाडाखाली यानी पेड़ के नीचे गुरेढोरे यानी कि जानवर बैठते हैं, बराबर। और ये खाली वाक्य यहाँ पे नहीं रखा मैंने, खाली शब्द ही नहीं रखा। दुपारच्या वेळी झाडा गुरेढोरे बसतात, तो ये मीनिंगलेस हो जाएगा, इनके अंदर कुछ कनेक्शन नहीं है। वही अगर झाड़ा खाली वर्ड उसको लगा दिया, ये शब्द योग्य अव्यय लगा दिया, तो उसको मीनिंग बन गया कि दोपहर के टाइम में पेड़ के नीचे, झाड़ा खाली यानी पेड़ के नीचे जानवर बैठते हैं। यानी इन शब्दों में जो शब्द होते हैं वाक्य में के, उनके अंदर संबंध कनेक्शन दिखाने के लिए नाम और सर्वनाम, नाम क्या होता है, सर्वनाम क्या होता है, ये आपको पता है। अगर नहीं पता है तो मेरा नाम और सर्वनाम की वीडियो है, वो आप पहले देख लेना। तो नाम और सर्वनाम को जोड़ के जो शब्द आते हैं उनको अविकारी शब्द, जिनके अंदर अविकारी शब्द ने, जिनको लिंग वचन विभक्ति से कोई फर्क नहीं पड़ता, उनमें चेंजेस नहीं आते हैं, तो ऐसे अविकारी शब्दों को हम शब्दयोगी अव्यय कहते हैं। आता लक्षात आलं तुमच्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आपण पाहू ना, तेव्हा आणखीन तुम्हाला सोपं वाटेल। शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून आल्यावर मूळ शब्द जो असतो त्याचं ते सामान्य रूप होतं। आता हे शुद्ध शब्दयोगी अव्यय काय आहे हा भाग आपण नंतर पाहूया। आता आपण शब्दयोगी अव्ययाचे प्रकाराला सुरुवात करूया। तर कालवाचक शब्दयोगी अव्यय, आता शब्दयोगी अव्ययाचे किती 16 प्रकार पडतात। किती? 16 प्रकार आपल्याला शिकायचे, ते नीट लक्ष देऊन ऐका। मी सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतेय, पण व्याकरणाचा भाग थोडा कठीण असतो, त्यामुळे तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल। कालवाचकचे 2 प्रकार पडतात, कालदर्शक आणि गतिवाचक। कालवाचक शब्दयोगी अव्ययाचे 2 प्रकार पडतात, कालदर्शक शब्दयोगी अव्यय आणि गतिवाचक शब्दयोगी। आता काल म्हणजे वेळ, लक्षात द्या ना, काळ म्हणजे वेळ, टाइम, हे तर तुम्हाला कळलं। आता सोप्या भाषेत सांगते की ज्या शब्दयोगी अव्ययांवरून आपल्याला एखादी वेळ समजते, टाइम समजतो, एखादा कालखंड समजतो, तर आपण त्याला कालदर्शक म्हणणार। सोपं। आता बघा, मुख्यमंत्री गावात संध्याकाळपर्यंत येतील। कधीपर्यंत? संध्याकाळपर्यंत, म्हणजे ठराविक वेळ तुम्हाला सांगितली की संध्याकाळपर्यंत येणार, मग आता हा पर्यंत काय झाला? कालदर्शक। इथपर्यंत। दुपारपर्यंत मी तुझ्या घरी येईल, बरोबर, दुपारपर्यंत मी तुझ्या घरी येईल, कुठपर्यंत येणार? दुपारपर्यंत येणार, म्हणजे काहीतरी ठराविक काळ वेळ तुम्हाला सांगितली जाते, तेव्हा कालदर्शक। दुपारनंतर मी गावाला जाईल, कधी गावाला जाईल मी? दुपारनंतर, बरोबर, म्हणजे नंतर कधी? दुपारनंतर, तर नंतर हा काय झाला? कालदर्शक। म्हणजे एखाद्या वाक्यामधलं वेळ किंवा काल आपल्याला दाखवला जातो, तेव्हा आपण त्याला कालदर्शक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। त्याचे उदाहरण पहा, पर्यंत, नंतर, पुढे, आता, पूर्वी, पावेतो, आधी। आलं लक्षात? मी जेव्हा वाक्य सोडवायला घेतील ना प्रॅक्टिसला, तेव्हा तुम्हाला हे सगळे लक्षात येतील। गतिवाचक, गती म्हणजे आपल्याला वाक्यातून त्या शब्दामुळे गती जाणवते, त्या शब्दामुळे आपल्याला काय जाणवते की तिथे काहीतरी गती आहे, किंवा एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी जाते, स्थानांतरण होते, स्पीड आहे काहीतरी, म्हणजे परवापासून आम्हाला सुट्ट्या लागणार आहे, परवापासून, गती आहे ना, की परवापासून मग सुट्ट्याच लागणार आहे पुढे। पुलाखालून पाणी वाहते आहे, पाणी कुठून? पुलाखालून वाहते, म्हणजे पाणी इकडून तिकडे जाते, पाण्याला काय आहे? गती आहे। किंवा एखाद्या ठिकाण बदलते, स्थान बदलते, जागा बदलते, म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय, तर त्याला आपण काय म्हणतो? गतिवाचक। लक्षात घ्या, खालून, पासून, आतून, मधून, मी आतून बाहेर आलो, मी आतून बाहेर आलो, म्हणजे मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलो, बरोबर की नाही? तर जिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दाखवतात गती, म्हणजे आपल्याला कुठेतरी आपण जातोय किंवा आपली जागा बदलते, तर त्याला आपण गतिवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। अभी कालवाचक में 2 प्रकार आते हैं, कालदर्शक और गतिवाचक। कालदर्शक सर्वनाम कालदर्शक शब्दयोगी अव्यय यानी कि जिस शब्दयोगी अव्यय से हमें टाइम का पता चलता है। टाइम जैसा, अभी देखो, मुख्यमंत्री गावात संध्याकाळपर्यंत, यानी कि मुख्यमंत्री गांव में शाम तक आएगी, तो यहाँ में हमें क्या पता चला? टाइम पता चला। क्या पता चला? टाइम पता चलता है। या फिर कोई ऐसा
पीरियड जैसे कालखंड बोलते ना वो पता चलता है, तो उसे हम कालदर्शक शब्दयोगी अव्यय बोलते हैं। गतिवाचक यानी जहां पे हमें स्पीड समझ में आता है या फिर एक जगह से दूसरी जगह पे जाना होता है, तो वहां पे हम गतिवाचक शब्दयोगी अव्यय, गति मिलती है ना, गति यानी आपको पता होता है कि एक जगह से दूसरी जगह पे जाना। हाँ, तो उसे परवापासून यानी परसों से हमें छुट्टियां लगने वाली, तो एक कुछ गति है उसमें कि परसों से हमें छुट्टियां स्टार्ट हो जाएगी, तो उसमें भी गति है। पुला खालून, पुल के नीचे से पानी बह रहा है, तो पानी एक जगह से दूसरे जगह पे जा रहा है, खालून वाहते आहे। यहाँ जहाँ पे गति होती है या फिर स्थानांतरण होता है यानी एक जगह से दूसरी जगह जाना होता है, ऐसे शब्द ये जो अव्यय आते हैं तो उसे हम क्या कहते हैं, गतिवाचक शब्दयोगी अव्यय। उदाहरणार्थ पासून, खालून, आतून, मधून, जवळून इत्यादी। आता स्थलवाचक, स्थळ म्हणजे एखादं स्थळ तुम्हाला दाखवलं जात आहे विशिष्ट स्थळाबद्दल, म्हणजे गावाबाहेर आमची शाळा आहे, आमची शाळा कुठे आहे, गावाच्या बाहेर, ठराविक जागा दाखवली जाते। स्थळ, स्थळ म्हणजे काय, जागा, मराठीत तुम्हाला माहिती नाही, स्थळ म्हणजे जागा, ठिकाण, एखादं ठिकाण दाखवलं जाते। पैसे पाकिटात व्यवस्थित ठेवले पाहिजे, पाकिटात, पैसे कुठे, पाकिटात, पाकिटात म्हणजे ते स्थळ आहे, पाकिटात व्यवस्थित ठेवले पाहिजे, बरोबर, म्हणजे एखादं स्थळ ठिकाण दाखवलं जातं तर त्याला आपण स्थलवाचक, शब्दातूनच बघायचं स्थलवाचक आहे का, मग स्थळ म्हणजे काय, स्थळ, ठिकाण, मग काहीतरी ठिकाणाचा संबंध येतोय का वाक्यातल्या शब्दयोगी अव्ययामध्ये, असं शोधायचं असतं वाक्यातलं, त्याचा काही शब्दाशी काही संबंध येतोय का ते बघायचं। गावाबाहेर म्हणजे ठिकाण आहे, तर ठिकाणाला कुठलं होतं आपलं स्थलवाचक, असं आलं लक्षात तुमच्या। ज्या शब्दयोगी अव्ययांमुळे आपल्याला स्थळ किंवा ठिकाण समजतं त्याला आपण स्थलवाचक म्हणतो। गावाबाहेर आमची शाळा आहे, पैसे पाकिटात व्यवस्थित ठेवले पाहिजे, बाहेर म्हणजे आता हे बाहेर तुम्ही पाहिलं, गावाबाहेर, आत हे पाकिटात, समज मागे, समीप नजीक, पोस्टा नजीक तो राहतो, पुढे म्हणजे टॉवरच्या पुढे, मध्ये, पाशी, ठाई, जवळ, कडे, भोवती, वर, खाली इत्यादी। स्थलवाचक शब्दयोगी अव्यय यानी कि जिस शब्दयोगी अव्यय से हमें किसी स्थल का यानी कि जगह का, किसी जगह का हमें संदर्भ लगता है, पता चलता है, तो उसे हम स्थलवाचक शब्दयोगी अव्यय कहते हैं। आता करण, तिसरा प्रकार पाहतोय आपण, करणवाचक किंवा साधनवाचक। आता करण किंवा साधन, साधन म्हणतो ना आपण, एखादं साधन आपल्याकडे असतं की हे माझ्याकडे आहे, म्हणजे उन्हामुळे रंग काळा पडतो, आता रंग काळा पडला कशामुळे, उन्हामुळे, काहीतरी साधन, कोणत्या साधनामुळे, की उन्हामुळे रंग काळा पडला। रामाकडून रावण मारला गेला, रावण मारला गेला पण कोणाकडून, रामाकडून, म्हणजे साधन होतं हे काहीतरी, की त्याच्याशिवाय साधनाने केलेली कृती, साधन म्हणजे ज्याच्यामुळे घडून येते ती कृती, साधन म्हणजे ज्याच्यामुळे कृती घडून येते ते, आणि त्याला आपल्याला त्याचा उल्लेख दिसून येतो, साधनाने केलेली कृती ज्या शब्दयोगी अव्ययामुळे दिसून येते त्याला आपण करणवाचक किंवा साधनवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। म्हणजे बघा, उन्हामुळे रंग काळा पडला, तो ऊन आहे त्याच्यामुळे रंग काळा पडला, म्हणजे साधनामुळे काळा पडण्याची कृती घडलेली आहे। रावण मारल्या गेल्याची कृती कोणामुळे झाली, रामाकडून झाली, म्हणजे ते साधन आहे त्याच्यामुळे हे घडलेलं आहे। जसं मुळे, कडून, योगे, करून, द्वारा, करवी, त्याच्या करवी, हाती, त्याच्या हाती, असं म्हणतो ना आपण। तर एखाद्या साधनामुळे झालेली कृती जेव्हा दिसते त्याला आपण साधन किंवा करणवाचन शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। किसी की वजह से, साधन यानी किसी वजह से जो शब्दयोगी अव्यय में कृति होती है ऐसा हमें दिखता है, तो वहां पे जो शब्दयोगी अव्यय होता है उसे हम करण यानी कि साधनवाचक शब्दयोगी अव्यय कहते हैं। पुढे जाऊया, हेतू किंवा उद्दिष्टवाचक। आता हेतू म्हणजे उद्देश, पर्पज, हेतू यानी पर्पज, एखाद्या गोष्टीचा उद्देश, म्हणजे अभ्यास करण्याकरता मी अभ्यासिकेला प्रवेश घेतला, माझा अभ्यासिकेला प्रवेश घेण्याचं काय होतं उद्दिष्ट, अभ्यास करायचा, बरोबर की नाही, अभ्यास करण्याकरता, म्हणजे तिथे तुमचा हेतू दिसतोय, उद्दिष्ट दिसतंय, काहीतरी पर्पज आहे तुमची ती गोष्ट करण्यामागे। मग असे जर पर्पज ज्याच्यामुळे आपल्याला दिसत आहे, हेतू दिसतो आहे, उद्देश दिसतो आहे, अशा शब्दयोगी अव्ययाला हेतुवाचक,
सोपं असतं, फक्त थोडंसं आपल्याला लक्षपूर्वक ऐकावं लागतं. जिथे आपल्याला पर्पज दिसतंय, उद्दिष्ट दिसतंय, हेतू आहे ना. अभ्यास करण्यासाठी मी अभ्यास करण्याकरिता मी अभ्यासिकेला प्रवेश केला. मग याच्यातून माझा हेतू दिसतोय की मला अभ्यास करायचा आहे. मोहनने लग्न प्रित्यर्थ सर्वांना मेजवानी दिली. मोहनने मेजवानी दिली. कशासाठी? काय त्याचा हेतू होता? लग्न प्रित्यर्थ. त्याचं लग्न झालं म्हणून. म्हणजे साठी, करिता, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव हे सगळे काय झाले? हेतुवाचक. त्याच्यातून काहीतरी उद्दिष्ट दिसतं. हेतुवाचक यानी कि जिसमें से हमारा कोई पर्पस दिखता है कि मुझे पढ़ाई करनी है, अभ्यास करना है, इसलिए मैंने अभ्यासिकी में प्रवेश लिया. करिता. तो यहां से हमें क्या दिखता है? पर्पस. जिस शब्द योगी अव्यय से हमें कुछ पर्पस दिखता है, हेतु दिखता है, उद्देश्य होता है कुछ ना कुछ, वो शब्द योगी अव्यय में से दिखता है, तो उसे हम हेतुवाचक शब्द योगी अव्यय कहते हैं. आता पुढचं बघा. व्यतिरेक. व्यतिरेक वाचक. व्यतिरेक म्हणजे व्यतिरेकचा अर्थ पहिले समजून घ्या. व्यतिरेक म्हणजे अभाव, एखाद्या गोष्टीचा अभाव असणे. व्यतिरेक म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव, म्हणजे ती गोष्ट आपल्याकडे नसली तर काय, अभाव म्हणजे कमी असणे किंवा कमी आहे असल्या तर त्याच्याने काय होऊ शकतं ते आपण दाखवतो. व्यतिरेक म्हणजे अभाव. हा शब्द तुम्ही लक्षात घ्या. व्यतिरेकचा अर्थ काय होतो? अभाव. आणि त्या गोष्टीचा अभाव आहे आपल्याकडे असं जर दाखवतो आपण, त्याला आपण काय म्हणतो मग? की व्यतिरेक त्याच्यामध्ये जो दाखवला जातो. आता पाण्याशिवाय जगणं शक्य नाही. काय इथे? पाण्याशिवाय जगणं शक्य नाही. म्हणजे पाण्याचा जर अभाव असेल तर जगणं शक्य नाही. म्हणजे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. इथे पाण्याचा अभाव दाखवला गेलाय. मैत्रीविना आयुष्यात मजा नाही. मैत्रीचा जर आयुष्यात अभाव असेल तर आयुष्याला मजा नाही. म्हणजे तिथे अभाव दाखवला जातो. जहां पे अभाव को हम क्या बोल सकते? स्कैरेसिटी, यानी कि जो चीज अगर नहीं है हमारे जीवन में तो उससे क्या फर्क पड़ता है, वो अगर हमें दिखाना है तो उसके लिए जो शब्द योगी अव्यय यूज किया जाता है तो उसे हम व्यतिरेक वाचक. व्यतिरेक का मतलब ही जीवन में वो चीज नहीं होना, अभाव होना उसका, ऐसा उसका मीनिंग होता है. तो पाण्याशिवाय जगणं शक्यच नाही, यानी पानी के बिना हम नहीं जी सकते. तो शिवाय ये शब्द क्या दिखा रहा है? ये जो शिवाय शब्द हमें क्या दिखा रहा है कि पानी के बिना हम नहीं जी सकते. अगर पानी हमारे जीवन में नहीं रहा, अभाव यानी कि वो चीज वो व्यक्ति हमारे इसमें नहीं, वो चीज अपने जीवन में नहीं होना, उसको अभाव बोलते हैं मराठी में. तो व्यतिरेक यानी अभाव. तो पानी के बिना हम नहीं जी सकते. तो शिवाय शब्द क्या दिखा रहा है? अभाव दिखा रहा है. मैत्री के बिना जिंदगी में मजा नहीं. मैत्री विना. तो मैत्री विना, तर मैत्री का अगर अभाव हो गया तो जिंदगी में मजा नाहीये. म्हणजे जिथे तुम्हाला अभाव दिसतो त्याला आपण व्यतिरेक वाचक म्हणतो. व्यतिरेकचा तुम्ही शब्द घ्या. व्यतिरेक म्हणजे अभाव. हा तुम्ही लक्षात ठेवा. जिथे अभाव दिसतोय, पाण्याशिवाय जगणं शक्य नाहीये, पाण्याचा अभाव आहे. मैत्री विना आयुष्यात मजा नाही, मैत्रीचा अभाव आहे. म्हणून शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता हे जे अभाव दाखवणारे शब्द आहेत त्यांना आपण व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. तर पुढचा तुलनावाचक. जिथे तुलना केली जाते, कंपॅरिझन केलं जातं. तुलना म्हणजे कंपॅरिझन, म्हणजे आगाऊ माणसांपेक्षा शांत राहणारीच लोक हुशार असतात. पेक्षा तुलना होतीये. मुलांमध्ये गणेश उंच आहे. मुलांच्या मध्ये कोण उंच आहे? गणेश. तर पेक्षा, तर, तम मध्ये परीस, बरोबर, हे जे शब्द आहे ना, तर हे तुलना दाखवतात. तर त्याला आपण तुलनावाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. जिन शब्दयोगी अव्यय में से दो चीजों में या फिर दो से ज्यादा चीजों में, इंसानों में कंपैरिजन किया जाता है, कंपैरिजन होता है, तुलना होती है, तो उसे हम तुलनावाचक शब्दयोगी अव्यय कहते हैं. फॉर एग्जाम्पल पेक्षा, तर, तम मध्ये परीस. योग्यतावाचक. आता योग्यता म्हणजे क्वालिटी. योग्यता म्हणजे तुमची क्वालिटी आहे का तशी. आता आणलेली फळे खाण्यायोग्य आहेत. फळे खाण्यायोग्य आहेत म्हणजे फळांची क्वालिटी आहे खाण्यासारखी. हा ड्रेस माझ्या मनाजोगा आहे म्हणजे मला आवडलेला आहे. योग्यता यानी कि क्वालिटी. तो क्वालिफिकेशन भी कह सकते हम. तो क्वालिफिकेशन तो क्वालिटी. तो जिस वर्ड से, ज्या शब्दयोगी अव्ययाने आपल्याला एखाद्या शब्दाची योग्यता समजते, म्हणजे तो खाण्यायोग्य आहे, जोगा, समान, सम, सारखा, प्रमाणे, वटहुकूम, तर त्याला आपण काय म्हणतो? योग्यता
वाचक ज्याच्यावरून योग्यता क्वालिटी दिसते त्याला आपण योग्यता वाचक असं म्हणतो. जिस शब्दयोगी अव्यय से हमें क्वालिटी पता चलती है तो उसे हम योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय कहते हैं. त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ लपलेला असतो. तुम्ही त्या नावांचा अर्थ समजून घ्या म्हणजे तुम्हाला आपोआप पुढचं समजेल. कैवल्यवाचक. आता कैवल्य, कैवल्य म्हणजे एखादी गोष्ट, एकच, ओनली. कैवल्य म्हणजे केवळ, फक्त. तर माझी चूक नसताना आई मात्र मलाच दोषी मानते. म्हणजे माझी चूक नसली तरी मीच दोषी. बरोबर. रोहन सोबत मोहन पण फसला. रोहन सोबत मोहन पण फसला. म्हणजे तो ज्या शब्दांवरून कैवल्याचा अर्थ काय होतो? ओनली, केवळ, फक्त. आता इथे बघा, फक्त, मात्र हे जे शब्द आहेत ना, आता आपण काय म्हणतो? आता इथे बघा, मात्र हा शब्द. तर तुम्ही मला म्हणाल की मॅडम तुम्ही आम्हाला काय शिकवलं की शब्दाला जोडून म्हणजे नाम किंवा सर्वनाम या शब्दांना जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. बरोबर की नाही? हे शिकवलं तुम्ही आम्हाला. आणि इथे पहा, मात्र हा शब्द तर कोणत्याच शब्दाला जोडलेला नाहीये. बरोबर की नाही? मात्र हा शब्द कोणत्या शब्दाला जोडलाय का? नाही. मग तो शब्दयोगी अव्यय कसा काय? बरोबर, असा प्रश्न आपल्याला इथे पडू शकतो. आणि लक्षात घ्या, असे प्रश्न पडले तरच तुमचा अभ्यास नीट चालू आहे. बघा इथे, माझी चूक नसताना आई मात्र मलाच दोषी मानते. आता हा कुठल्याच शब्दाला जोडलेला नाहीये. मग तो शब्दयोगी अव्यय कसा काय? तर कैवल्यवाचक शब्दनाम हे जे शब्दयोगी अव्यय आहेत ना, तर हे स्वतंत्रपणे सुद्धा वापरतात. हे लक्षात घ्या. फक्त, मात्र, केवळ, फक्त, मात्र, केवळ हे जे कैवल्यवाचक म्हणजे जे शब्द आहेत त्यांना आपण काय, ते शब्द कोणत्याही शब्दाला न जोडता सुद्धा येऊ शकतात. हे लक्षात घ्या. हे 3 शब्द आहेत, मात्र, फक्त, केवळ. कैवल्य म्हणजे केवळ, ती एकच वस्तू, स्वतः, फक्त. म्हणून ओनली म्हणतो आपण, ओनली, ती एकच वस्तू त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता या कामासाठी फक्त देवच तुला मदत करू शकतो. हे वाक्य आहे की या कामासाठी फक्त देवच तुला मदत करू शकतो. आता फक्त ह्या शब्द जर ह्या वाक्यात आपण पाहिला ना, तर तो कुठे जोडून येत नाही, तो स्वतंत्र आहे. जसं माझी चूक नसतानाही आई मात्र मलाच दोषी धरेल. म्हणजे ती फक्त मलाच दोषी धरणार, इतरांना नाही. मग मात्र, फक्त आणि केवळ हे शब्द स्वतंत्रपणे सुद्धा आले तरी सुद्धा ते शब्दयोगी अव्यय असतात. हे लक्षात घ्या. समजलं? जेव्हा फक्त एखाद्याबद्दल किंवा तो असं त्याच्याशिवाय पर्यायच नाही, एकच गोष्ट आहे की त्याचीच तुम्हाला वाचवू शकते, तीच गोष्ट घडते, एकच, ओनली ती एकच गोष्ट दाखवली जाते, तेव्हा कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय असतं. पण लक्षात घ्या, मात्र, फक्त, केवळ हे शब्दयोगी अव्यय असे आहेत की जे असे स्वतंत्रपणे लिहिले जातात. ते कोणत्याही शब्दाला जोडून येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कधी कधी फसू पण शकतात की अरे हे तर कोणत्या शब्दाला जोडून नाही आलेत, मग हे शब्दयोगी अव्यय नाहीये असं आपण समजू शकतो. पण तसं करायचं नाही. लक्षात घ्या, मात्र, फक्त, केवळ हे शब्दयोगी अव्यय असे आहेत की ते कोणत्याही शब्दाला जोडून येत नाही, स्वतंत्रपणे येतात. कैवल्यवाचक में मात्र, फक्त, केवल ये जो शब्द योगी अव्यय है ये अकेले आते हैं, स्वतंत्र आते हैं. देखो यहाँ पे आई मात्र, तो अभी आप लोग क्या बोलोगे? टीचर आपने तो हमें पढ़ाया था कि शब्द योगी अव्यय ये नाम को या फिर सर्वनाम को जोड़ के ही आता है, अकेला नहीं आता है ना, जोड़ के ही आता है, इसलिए उसको शब्द योगी अव्यय कहते हैं. पर मात्र, फक्त और केवल ये ऐसे शब्द है कि जो अकेले स्वतंत्रपणे वाक्य में आते हैं, फिर भी उन्हें शब्दयोगी अव्यय कहा जाता है. तो ये बात आप ध्यान में रखो. यहाँ पे आप कंफ्यूज हो सकते हो, इसलिए मैं बार बार बता रही हूँ कि मात्र, फक्त, केवल ये शब्द स्वतंत्र अकेले इस तरह से वाक्य में आते हैं, फिर भी उन्हें हम शब्दयोगी अव्यय ही कहते हैं. इनको हम क्या कहते हैं? कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. आलं का लक्षात तुमच्या? आणि पण, च, आता च म्हणतो ना आपण की तूच, तुझ्याशिवाय कोणीच नाही, तूच हे काम करू शकतो. बरोबर की नाही? मग हे इथे पण
एकच व्यक्ती ना करणार केवळ ओनली, तर ते च ना हे शब्द आहेत की जे कैवल्यवाचक मध्ये येतात. आता संग्रहवाचक. आता संग्रह म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एखाद्या गोष्टीत संग्रह करणे म्हणजे एकात दुसरी गोष्ट आणखीन टाकणे, जमा करणे. आता इथे बघा, मी, धनु आणि आमचे मित्र सुद्धा सहलीला गेलो. म्हणजे मी पण होतो, धनु पण होती आणि आमचे मित्र पण होते सुद्धा, म्हणजे संग्रह करणे. संग्रहवाचक म्हणजे जमा करणे. आता ज्या गोष्टीपासून आपल्याला काहीतरी जमा करताय, संग्रह करतोय आपण असं वाटतंय, तर त्यांना आपण संग्रहवाचक शब्द योगी अव्यय. म्हणजे मित्र सुद्धा सहलीला गेले. नीतू देखील कॅरम खेळतेस. गणेश सोबत नीतू देखील कॅरम करते. म्हणजे इथे त्यांचं एकत्र येत आहे, संग्रह होतोय. ज्या शब्दांवरून आपल्याला संग्रह दिसून येतो, म्हणजे एकात आणखीन दुसऱ्याची भर पडती असे शब्द दिसून येत आहेत, तर आपण त्यांना संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतो. सुद्धा, देखील, ही, मी पण त्यांच्यासोबत खेळायला गेलो, बरी, केवळ, फक्त इत्यादी. आता इथला फक्त वेगळा आहे आणि इथला फक्त वेगळा असतो. तो प्रत्येक वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने वापरलेला आहे मी तुम्हाला हेच सांगते. शब्दयोगी अव्यय कुठल्या अर्थाने वापरला गेला आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार समजतात. संग्रह करणे म्हणजे एकत्र येणे. आता मी, धनुष म्हणजे सुद्धा, ज्याच्यावरून तुम्हाला दिसते की इथे कोणीतरी एकत्र आलेलं आहे, इथे संग्रह झालेला आहे, तर ते संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय. जहाँ पे आपको दिख रहा है कि संग्रह यानी कि कुछ लोग एक साथ आ रहे हैं, मिल रहे हैं, तो वहां पे हम लोग क्या होता है, कुछ ना कुछ एक दूसरे के साथ जुड़ रहे हैं, तो वहां पे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय होता है. शब्दयोगी अव्यय ना सिर्फ देखो अभी फक्त यहाँ पे भी है, फक्त यहाँ पे भी आता है, पर यहाँ पे हमें हर एक वाक्य में वो किस अर्थ से यूज हुआ है उस पे से, अभी वाक्य में वो अकेला आया है या फिर वाक्य में और वो उनके साथ किसी के साथ जुड़ रहा है, उसमें से उसका मीनिंग निकलेगा. शब्दाच्या त्या वाक्यात तो कशा प्रकारे वापरला गेला आहे. आता इथे संग्रहासाठी वापरला आहे की एकटा वापरला आहे, त्याच्यावरनं तुम्ही त्याचा प्रकार लिहायचा आहे. तर संबंधवाचक 10वा प्रकार पाहतोय आपण. संबंधवाचक म्हणजे काय की एखाद्या गोष्टीविषयी संबंध. बघा, आदर्श विद्यार्थी गुरुजनांविषयी कधीही वाईट बोलत नाही. गुरुजनांच्या संबंधी म्हणजे गुरुजनांबद्दल, गुरुजनांच्या बाबतीत कधीच ते वाईट बोलणार नाही. प्रामाणिक अधिकाऱ्यांना चुकीच्या गोष्टी संबंधी कधीही दया येत नाही. म्हणजे चुकीच्या गोष्टीबद्दल त्यांना दया येणार नाही. म्हणजे त्या गोष्टीविषयी, त्या गोष्टीबद्दल असं जर आपल्याला दिसतं ना तिथे, तर आपण त्याला संबंधवाचक म्हणतो. संबंधी, विषयी, विषयी, बद्दल असे शब्द येतात ते. यहाँ पे क्या है कि आदर्श विद्यार्थी गुरुजनों के विषय में कभी बुरा नहीं बोलेगी. तो ये बात किससे जॉइंट जुड़ गई है, गुरुजनों के बारे में बोल रहे हैं या फिर गलत चीजों के बारे में बोल रहे हैं. किसी चीज के बारे में हम लोग बोल रहे हैं, किसी एक ठराविक चीज के बारे में बता रहे हैं, उसके विषय में बोल रहे हैं, तो वहां पे संबंधवाचक शब्दयोगी अव्यय आता है. लक्षात येते का, ज्या गोष्टीचा इथे संबंध किंवा एखाद्या गोष्टीविषयी बोललं जातं, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत बोललं जातं, तेव्हा संबंधवाचक शब्दयोगी अव्यय दिसून येतात. आता साहचर्यवाचक. तर सहचर्य म्हणजे सोबत. साहचर्याचा अर्थ काय होतो, सोबत. म्हणजे बघा, एखाद्या गोष्टी सोबत, शब्दाचा अर्थ समजून घ्या. साहचर्य म्हणजे सोबत. तर आम्ही कुटुंबासहित कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो. म्हणजे आम्ही कुटुंबासोबत, त्याचा अर्थ काय होतो की आम्ही कुटुंबाच्या सोबत कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो. चांगल्या माणसांबरोबर चांगलंच घडतं. म्हणजे चांगल्या माणसांसोबत काय, चांगलंच घडतं. म्हणजे साहचर्य म्हणजे सोबत, संगतीने, संगे. तर आता सहित, बरोबर, सह, सकट, संगे हे सगळे शब्द कुठे येतात, साहचर्यमध्ये. म्हणजे जिथे आपल्याला एखाद्याची संगत दिसते आहे, एखाद्याची सोबत दिसते आहे, तर तिथे काय, साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. अभी साहचर्य का मतलब क्या होता है, साथ में, उसके साथ में, बराबर. तो जिस शब्दयोगी अव्यय से हमें उसका साथ दिखाई देता है, उसके सह, उसके साथ जाना है, उसके सह, उसके बराबर बात करना है, तो ऐसे शब्द आते हैं, तो हम उसे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय कहते हैं. अभी यहाँ पे साहचर्य का अर्थ सोबत, साथ में. तो हम ही कुटुंबा सहित कुलदेवतेच्या, हम कुटुंब के साथ में हम लोग कुलदेवी के दर्शन के लिए गए. तर साहचर्य म्हणजे सोबत. आता जिथे तुम्हाला सोबत, बरोबर असे शब्दांचे अर्थ दिसत आहेत, तिथे तुम्ही साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणणार. तर भागवाचक. भाग, एखादा भाग दाखवतो.
म्हणजे हिस्सा दाखवतो. 10 लोकांपैकी 4च लोक कामावर गेले. आता 10 लोकांपैकी 4च लोक कामावर गेले असं आपण बघतो की नाही. 10 पैकी 4 म्हणजे इथे काय हिस्सा दाखवला जातोय, भाग दाखवला जातोय की 10 भागांपैकी 4च भाग गेलेत. व्याजापोटी अर्धी रक्कम वाया गेली. किती रक्कम वाया गेली? अर्धी रक्कम वाया गेली. म्हणजे जिथे तुम्हाला काहीतरी भाग, प्रमाण, हिस्सा असं दिसतं आहे, तर तिथे तुम्ही काय करू शकता? तिथे आपल्याला काय भागवाचक शब्दयोगी अव्यय आहे असं दिसतं. आलं लक्षात? पैकी, पोटी हे शब्द कसे आहेत? काहीतरी भाग, हिस्सा दिसतोय, काहीतरी प्रमाण दिसतं आहे, तो त्याला भागवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतो. जहां पे हमें कुछ प्रमाण दिखता है, कुछ हिस्सा दिखता है, यानी कि इस हिस्से से इतने गए, ये हिस्से के बारे में कुछ बता रहे हैं, तो वहां पे हम पार्ट, ये पार्ट मतलब 10 लोगों में से 4 लोग काम पे गए, तो ये पार्ट हो गए ना कि 10 लोग थे उसमें से 10 पार्ट थे, उसमें से 4 पार्ट काम के लिए गए, बाकी पार्ट घर पे ही है। मतलब जहां पे हमें पार्ट दिख रहे हैं, प्रमाण दिख रहा है, हिस्सा दिख रहा है, तो वहां पे भागवाचक शब्दयोगी अव्यय आता है। 13 विनिमय वाचक. आता विनिमय म्हणजे वस्तू विनिमय, एक्सचेंज, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू म्हणजे विनिमय, एक्सचेंज करणं. रोजगार हमी योजनेच्या कामाबद्दल आम्हाला धान्य दिलं, म्हणजे कामाच्या एक्सचेंज मध्ये काय मिळालं? धान्य मिळालं. विनिमय याने एक्सचेंज, तो जिथे आपल्याला एक्सचेंज, विनिमय होताना दिसतोय, जसं महाविद्यालयीन विद्यार्थी पत्राऐवजी मेसेज पाठवतात, म्हणजे एकाच्या ऐवजी दुसरी गोष्ट होतीये, एक्सचेंज होतीये असं आपल्याला जाणवतंय, तर त्याला आपण विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. जहां पे एक्सचेंज हो रहा है, ऐसी एक चीज के बदले दूसरी चीज हो रही है, तो वहां पे हमें क्या? विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय. म्हणजे रोजगार हमी योजनेच्या कामाबद्दल धान्य दिलं, कामाच्या एक्सचेंज मध्ये धान्य मिळालं. महाविद्यालयीन पत्राऐवजी मेसेज, पत्राच्या एक्सचेंज मध्ये काय? मेसेज पाठवले जातात. आलं? विनिमय होणे म्हणजे एक्सचेंज होतं ना, तर त्याला आपण, जिथे तुम्हाला विनिमय दिसतं, एक्सचेंज होत आहेत एकाबद्दल दुसरं, म्हणजे कामाच्या बद्दल धान्य, पत्राऐवजी मेसेज असं बदल होत आहेत, एक्सचेंज होत आहेत दिसतंय, तर त्याला विनिमय असं म्हणतात. आणि मग त्याला त्या शब्दयोगी अव्ययाला विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आता दिक्वाचक. आता दिक, दिक या शब्दाचा अर्थ समोर. लक्षात घ्या, मराठीमध्ये दिक या शब्दाचा अर्थ काय होतो? समोर. म्हणजे आता आपल्याला एखादी समोरची, भाविकांच्या मनात संतांप्रती आदर असतो, म्हणजे आपण म्हणतो ना, हात समोर करून म्हणणार तुम्ही, भाविकांच्या मनात संतांप्रती आदर असतो असं हात समोर करून आपण म्हणणार ना, म्हणजे समोरच्या बद्दल आपण बोलतोय. प्रति. आता प्रति हा शब्द बघा, मराठीमध्ये आता बघा, आपण पत्रलेखन शिकलोय की नाही? तुम्हाला असं वाटेल मॅडम कुठे शब्दयोगी अव्ययावरून पत्रलेखनाला गेले, तर थोडं शांतपणे ऐका. भाविकांप्रती आपण शब्द, आपलं पत्रलेखन आपण शिकलोय. पत्रलेखनामध्ये आपण प्रति केव्हा लिहितो? की जेव्हा समोरच्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे, तर त्याच्या पत्त्याच्या जागी आपण प्रति लिहितो. म्हणजे समोरच्या बद्दल आपण काय म्हणतो? प्रति हा शब्द वापरतो. म्हणजे द्विक या शब्दाचा अर्थ समोरचा होतो. म्हणजे ज्या शब्दयोगी अव्ययातून तुम्हाला समोरच्या बद्दलच्या अशा भावना, म्हणजे बघा, जनता प्रामाणिक अधिकाऱ्याप्रत आदर दाखवितात, म्हणजे आपल्या एखाद्या समोर आपला प्रामाणिक अधिकारी आहे त्याच्याबद्दल आपण आदर दाखवतोय, बरोबर? तर द्विक म्हणजे समोर, म्हणजे आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दल, किंवा आपण बोलताना की जी व्यक्ती अगदी डोळ्यांच्या समोर नसते, पण आपण म्हणतो ना, समोर जनता प्रामाणिक अधिकाऱ्याप्रत आदर दाखवतात, म्हणजे तो प्रामाणिक अधिकारी आपल्या डोळ्यासमोर येतो, बरोबर? तर द्विक म्हणजे समोरच्या गोष्टीकडे, आणि समोरच्या दिशेकडे असं उल्लेख करतो आपण की समोरच्या दिशेकडे बघ, तर त्याला आपण द्विकवाचक असं म्हणत असतो. आता तिथे बघा, प्रत, प्रति, कडे, लागी असे शब्द द्विकवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये येतात. समोरच्या बद्दल, ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोरच असली पाहिजे असं काही नाही, पण बोलताना सुद्धा समोरच्या दिशेबद्दल म्हणजे समोर आपल्या आहे बा असं आपण बोलतो, तर जनता, तर त्याला आपण दिक्वाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. दिकचा अर्थ समोर असा होतो, म्हणून त्याचा असा इथे आपण जोडलाय. आता प्रति हा शब्दही लक्षात घ्या. प्रति म्हणजे आपण समोरच्याला प्रति बोलतो, त्याला पत्र लिहितो तेव्हा. तर संतान प्रति म्हणजे संतांच्या प्रति आपण आदर दाखवतो. लक्षात आलं? संत आपल्या समोर आहेत असं नाही, पण असं बोलताना आपण हात असं करतात ना की आम्ही संतांप्रती आदर, म्हणजे समोरच्या दिशेने जे शब्द वापरले जातात त्याला आपण दिक्वाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो.
माझ्या या गोष्टी कदाचित तुम्हाला कधी कधी तर्कसंगत लागत नसतील, पण या छोट्या छोट्या गोष्टी फक्त तुमच्या लक्षात राहाव्यात म्हणून मी काहीतरी युक्त्या तुम्हाला देत असते, की प्रति हा शब्द आला की दिक म्हणजे समोर, आणि प्रति आपण समोरच्याला वापरतो पत्रलेखनामध्ये. तर मग तुमच्या लक्षात येईल की प्रत, प्रति, कडे, लागी हे सगळे द्विकवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. आता विरोधवाचक. तर विरोध म्हणजे विरोध, च्या विरुद्ध, च्या विरुद्ध, ऑपोजिट असं म्हणतो आपण. जनतेने इंधन दरवाढी विरुद्ध, ऑपोजिट इथे क्लिअरली दिसतं, ऑपोजिट शब्द आहेत त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाहीये. विरोधवाचक, जिथे ऑपोजिट शब्द येतात तिथे तुम्ही विरोधवाचक शब्द योग्य अव्यय म्हणतात. जहां पे ऑपोजिट वर्ड्स आते हैं तो उसे हम शब्द विरोधक वाचक शब्द योग्य अव्यय कहते हैं. पोलिसाने चोर पकडला, त्या उलट त्याने पोलिसांवरच मारहाणीचा आरोप केला. म्हणजे विरुद्ध, विन, उलटे, उलट हे जे शब्द आहेत जिथे विरोध दिसतो, विरुद्ध अर्थी शब्द दिसतात, ऑपोजिट वर्ड्स दिसतात, तिथे तुम्ही विरोधवाचक शब्दयोगी अव्यय म्हणू शकतात. तर परिणामवाचक, दिवसभर फिरून सुद्धा एकही काम मिळाले नाही, जिथे परिणाम असतो, परिणाम दिसून येतो जिथे आपल्याला, तिथे तुम्हाला परिणामवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तो जहां पे हमें परिणाम दिखता है किसी बात के बारे में, एखाद्या कालावधीचं किंवा पदार्थाचं प्रमाणही म्हटलं जातं. दिवसभर, बघा दिवसभर म्हणजे पूर्ण दिवसाचा कालावधी इथे आहे, किंवा एखाद्या ग्लासभर, मला ग्लासभर पाणी दे असंही म्हणू शकतो, पण ग्लासभर पाणी दे. मग इथे ग्लास भर म्हणजे ग्लास भरून, प्रमाण आहे इथे, पाण्याचं प्रमाण किती आहे, ग्लास भरून. म्हणजे जिथे एखाद्या कालावधीचं किंवा पदार्थाचं प्रमाण दिसतं त्याला आपण परिणामवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतो. जहां पे हमें किसी टाइम का या फिर किसी पदार्थ का प्रमाण दिखता है तो उसे हम परिणामवाचक शब्दयोगी अव्यय कहते हैं. आलं लक्षात तुमच्या? आता हे 16 प्रकार तुम्हाला समजले असतील. नसतील समजले तर पुन्हा व्हिडिओ स्टॉप करा, पॉज करून पुन्हा पुन्हा ऐका. दोनदा तीनदा ऐकलं की तुमच्या लक्षात येईल. आता ह्या प्रकारांमध्ये, या शब्दयोगी अव्ययांच्या प्रकारांमध्ये कोणते कोणते शब्द येतात हे मी तुम्हाला इथे सांगतेय, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील की हे शब्द आले. म्हणजे बघा, कालवाचक मध्ये आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर हे कुठले झाले आपले, कुठल्या प्रकारा? कालवाचकचा पहिला प्रकार काय होता? कालदर्शक शब्दयोगी अव्यय. त्यामध्ये आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो हे उदाहरणार्थ दिलेत तुम्हाला मी. गतिवाचक मध्ये आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून. स्थलवाचक, आता स्थलवाचक मध्ये आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष. करणवाचक मध्ये मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती. हेतुवाचक मध्ये काय? साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्वतः, स्तव. व्यतिरेकवाचक मध्ये शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता. तुलनावाचक मध्ये काय? तर पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस. योग्यतावाचक मध्ये योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम. कैवल्यवाचक मध्ये च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ. संग्रहवाचक मध्ये सुद्धा, देखील, ही, पण, बरीक, वेळ, केवळ, फक्त. संबंधवाचक मध्ये विषयी, विषयी, संबंधी. साहचर्यवाचक मध्ये बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत. भागवाचक मध्ये पैकी, पोटी, आतून. विनिमयवाचक मध्ये बद्दल, ऐवजी, जागी, बदली. द्विकवाचक मध्ये प्रत, प्रति, कडे, लागी. विरोधवाचक मध्ये विरुद्ध, विण, उलटे, उलट. परिणामवाचक मध्ये भर. हे उदाहरण मी तुम्हाला दिलेत म्हणजे तुमची पाठांतर होऊन जाईल. ये सिर्फ एग्जाम्पल दिए तो आपकी याद हो जाए इसलिए. आता हे तर झाले शब्दयोगी अव्ययांचे प्रकार, पण प्रत्येक गोष्टीला आपण काहीतरी अपवाद असतात ना. आता मी तुम्हाला काय सांगितलं की नामाला किंवा सर्वनामाला जोडून जे येतात त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. पण कधी कधी काय होतं, प्रत्यक्षामध्ये त्या नामाला किंवा विशेषणाला किंवा धातू साधिताला किंवा क्रिया विशेषणाला जोडूनच काही प्रत्यय येतात आणि त्यांचं शब्दयोगी अव्यय तयार होतो. त्याला आपण साधित शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. म्हणजे बघा, आता इतर जातीच्या शब्दांना किंवा शब्दांना काही जोडून प्रत्यय आले त्याच्यापासून जे शब्दयोगी अव्यय तयार होतात. आता उदाहरणार्थ बघा, नाम साधित शब्दयोगी अव्यय म्हणजे कड
हे काय आहे, नाम आहे. कड हे काय आहे, नाम आहे. आणि त्याला डे ए ची मात्रा लावली, कडे, ह्या प्रत्यय जोडला तर त्याचं कडे हे नामाच्या म्हणजे ते नाम आहे आणि त्याला प्रत्यय जोडल्यामुळे शब्दयोगी अव्यय तयार झाला आहे, म्हणून ते नामसाधित शब्दयोगी अव्यय आहे. आता बघा, कडे, मध्ये, प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे हे काय आहे, नामसाधित. म्हणजे प्रत्यक्षात ते नाम आहे पण त्याला एखादा प्रत्यय जोडून त्याचं काय झालेलं आहे, शब्दयोगी अव्यय झालेला आहे, म्हणून त्याला आपण नामसाधित शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. आता विशेषण साधित म्हणजे विशेषण हे विशेषणाचा उपयोग विशेषण आहे पण त्याचा उपयोग शब्दयोगी अव्यय म्हणून केला जातो, तर त्याला विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतो. यहाँ पे क्या होता है, है तो विशेषण है पर इस विशेषण का उपयोग शब्दयोगी अव्यय की तरह किया जाता है तो उसे हम विशेषण साधित शब्दयोगी अव्यय कहते हैं. जैसे सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध. धातू साधित शब्दयोगी अव्यय म्हणजे एखाद्या धातूला कर, देख, पाव, लाग हे काय धातू आहेत. या धातूंना प्रत्यय जोडून करला आता रीता म्हणजे करिता असे प्रत्यय जोडून जे अव्यय तयार होतात त्याला आपण धातू साधित शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. जसं करिता, देखील, पावेतो, लाग, लागून. क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय मूळ शब्द क्रियाविशेषण आहे बरोबर, पण त्याला काही प्रत्यय लागून जसं आता खाली, खाली, वर हे काय क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण अव्यय जेव्हा आपण शिकू तेव्हा पाहू. आता त्याला खाली वरला आपण ऊन, हून हे प्रत्यय लागलेत. खालून, मागून, वरून, आतून, जवळून, आत. बरोबर, हे याला प्रत्यय लागून म्हणजे क्रियाविशेषणांना काही प्रत्यय लागून जे शब्दयोगी अव्यय तयार होतात त्याला आपण क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि संस्कृत शब्द साधित काही संस्कृत मधले शब्द आहेत ज्यांचा वापर शब्दयोगी अव्यय असा केला जातो तर त्यांना आपण संस्कृत शब्द साधित अव्यय म्हणतो. उदाहरणार्थ पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष. आता हा भाग 10वीच्या विद्यार्थ्यांना वगैरे असेल, 8वीच्या विद्यार्थ्यांना हा भाग नसेल अभ्यासक्रमामध्ये. तर जेवढा भाग तुम्हाला आहे, जे प्रकार आहेत तेवढे प्रकार तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे पहा आणि तेवढ्याचाच तुम्ही अभ्यास करा. तर अशा प्रकारे आपलं शब्दयोगी अव्यय हा एक शब्दांच्या जातीमधला हा प्रकार इथे संपलेला आहे. विषय थोडासा कठीण आहे समजायला, व्याकरण म्हटलं की ते कठीणच जातं, पण तुम्ही थोडं जर लक्षपूर्वक शब्दांच्या अर्थामध्येच बरेचसे उत्तरं लपलेली असतात ते जर तुम्ही शांतपणे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे व्हिडिओ नीट शांतपणे पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला शब्दयोगी अव्यय अभ्यासाला सोपी जातील. आणि बरीच उदाहरणं पण दिलेली आहेत म्हणजे ती तुम्ही पाठांतर जरी केली तरी परीक्षेमध्ये तुम्हाला ते आठवेल. तर मग चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यास करता येईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे असेच पुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.